द पॉवर ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन. पॉवर ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन. वाव. कारण प्रोक्रॅस्टिनेशन हे इंडिकेटर आहे, तो प्रॉब्लेमच नाही. प्रोक्रॅस्टिनेशन हा माझा प्रॉब्लेम आहे असं म्हणणाऱ्या ऍटलीस्ट 95% लोकांना त्यावर कामच करायचं नसतं. कारण येणारी मजा इज इंटरेस्टिंग. मी स्वतःला खूप वर्षांपूर्वी सांगितलं, रडत रडत करणं इज ऑल्सो नॉट अ चॉईस. इज ऑल्सो नॉट अ चॉईस. नॉट अ चॉईस. सपाट आत्ता नाही आवरलं ना तर चालणार आहे. त्याचा जी काही फायदा होणार आहे तो इव्हेंच्युअली होणार आहे. मला ज्याचं मला निवांत ग्रॅटिफिकेशन मिळणार आहे ते नको आहे मला. आता लगेच मिळतंय का काय? काही लोकांना प्रेशर अंडर काम करायला मजा आहे वाव. आणि हेच आपल्याला ऍक्सेप्ट करायचं नसतं. बँकेचं काम आहे किंवा बिलं भरणे, ITR फाईल करणे, कंटाळा येतो त्याचा, ते नाही आवडत करायचं, पण ते करावं तर लागणार आहे ना. बरोबर. मग त्यावेळेस कसं पुश करायचं? की असं प्रत्येक वेळी परफेक्ट व्हायची गरजच नाहीये. फक्त आपण जे करतोय त्याच्यापेक्षा 20% जरी इम्प्रूव्ह केलं तरी आपल्या सगळ्यांचं आयुष्य आपल्यासाठी सोपं होणार आहे. की लोक आपल्याला काही म्हणू, जर आपण आरशात स्वतःशी जे काही बोलतो ते जर असेल ना की किती मी मूर्ख आहे, का मी असं वागते, असं जर असेल ना तर त्याच्यात कोणीच काही करू नाही शकत. तुम्ही जेव्हा ट्रिपला जाता तेव्हा पॅकिंग कधी सुरू करता? असला तुम्ही उठा, तुम्ही काम करा, नोबडी इज वॉचिंग. तुम्ही व्यायाम करा, नोबडी इज वॉचिंग. जर तुम्ही उद्या पडलात तरी नोबडी इज कमिंग. अडल्ट लाईफचा हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की नोबडी इज वॉचिंग. हा, काय बरं वाटलंय काय ऐकून. मला माहित असतं की शेवटच्या मिनिट मध्ये करून मी एवढं केलं. हे असं तू म्हणतोय म्हणजे तुलाही माहितीये की मी जर आधीपासून केलं असतं तर माझी स्वतःकडनं असलेली अपेक्षा वाढली असती, लोकांची माझ्याकडनं असलेली अपेक्षा वाढली असते आणि मग मला माहितीये की मी ते नाही डिलिव्हर करू शकत. फिटनेस म्हटलं की मला रोज एव्हरीडे वॉकिंग नाही दिसत, मला मी डायरेक्ट 6 पॅक ऍब्स मध्येच दिसते. मग हे काय आहे? की जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपण स्वतःला दिलेली कमिटमेंट ही जर तुमच्यासाठी महत्वाची नसेल तर कोणीच तुमच्या शब्दाची व्हॅल्यू नाही ठेवणार, कोणीच नाही. आणि यू फील की पीपल आर टेकिंग मी फॉर ग्रँटेड वगैरे, स्वतःला विचारा की डू यू रिअली व्हॅल्यू युअर ओन वर्ड्स? ऐक.